छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्मिळ ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे सर्जरी विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी एका 20 वर्ष महिला रुग्णाच्या पोटातील सुमारे 8.5 किलो वजनाचा दुर्मिळ ट्यूमर यशस्वीरित्या शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी दिली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून एक महिला पोटाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येत होती. तिला पोटाच्या डाव्या बाजूस वेदना तसंच पोट फुगण्याचा त्रास होत होता. तपासणीनंतर तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून वरच्या उदरापर्यंत मोठ्या गाठीने व्यापलेला असल्याचं निदर्शनास आलं. सिटी स्कॅनमध्ये सुमारे 1.5 फूट लांब आणि 1 फूट रुंद आकाराची गाठ असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे या गाठीचा इतर अवयवांवर परिणाम झाला नव्हता. रुग्णालयाच्या सर्जरी विभागातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेली ही 8.5 किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. ही शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर क्षितिज माने, डॉक्टर शुभम मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर अरुण माने यांनी शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले, तर भूलतज्ञ विभागाचे प्रमुख डॉक्टर विजय पाटील आणि डॉक्टर केतकी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संजना पाटील यांनी रुग्णाला यशस्वीपणे भूल दिली. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली असून गाठ काढल्यानंतर तिचं वजन सुमारे 6 ते 7 किलोने कमी झाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार पोटाच्या मागील भागात एवढ्या मोठ्या आकाराच्या गाठी अत्यंत दुर्मिळ असतात. मूत्रपिंड, मोठ्या रक्तवाहिन्या, स्वादुपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ अशा गाठी असल्यामुळे शस्त्रक्रिया करणं अत्यंत आव्हानात्मक असतं. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत ही शस्त्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम यांनी नमूद केले. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहरात पावसाळ्यात झाडे पडण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं वृक्षगणना आणि झाडांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. 2,35,00,000 रुपये खर्चून होणाऱ्या या प्रक्रियेत झाडांची जिओ टॅगिंगसह छायाचित्रे, आरोग्याची स्थिती आणि इतर तपशील नोंदवला जाणार आहे. मात्र झाडे खरोखर धोकादायक आहेत की निरोगी हे ठरवण्यासाठी कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणेऐवजी केवळ मानवी निरीक्षणावरच भर दिला जात असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत. केवळ नजरेनंच एखादं झाड निरोगी आहे किंवा कसे हे ठरवलं जात असल्यामुळे या संपूर्ण परीक्षणाविषयी प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. ठाणे शहरातील झाडे पडून जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना वाढत असतानाच ठाणे महापालिका प्रशासनाने आता ठाणे शहरातील झाडांची वृक्षगणना आणि झाडांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जुलैपासून ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समितींच्या कार्यक्षेत्रात ही वृक्षगणनेसह झाडांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी प्रभाग समितीनिहाय पथकं नियुक्त करण्यात आली असून झाडांची माहिती संकलित करण्याचं काम सुरू आहे. प्रत्येक झाडाचं छायाचित्र घेऊन त्याचे जिओ टॅगिंग करण्यात येत आहे.
तसंच झाडाची प्रजाती, स्थिती, आरोग्य आणि भविष्यातील संभाव्य धोका या संबंधीची माहिती नोंदवण्याची प्रक्रिया या सर्वेक्षणात केली जात आहे. ठाणे शहरातील वृक्षगणना आणि झाडांच्या आरोग्य तपासणीसाठी सुमारे 2,35,00,000 रुपयांचा खर्च होणार आहे. या प्रक्रियेतून शहरातील झाडांचा अद्ययावत संगणक माहिती संग्रह तयार करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्यामुळे भविष्यात धोकादायक झाडांची ओळख पटवून त्यावर वेळेत उपाययोजना करणं शक्य होईल असा प्रशासनाचा दावा आहे. पहिल्या टप्प्यात उथळसर आणि पाचपाकडी भागात हे सर्वेक्षण सुरू असून आतापर्यंत 18,000 झाडांचं सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यापैकी 12,000 झाडे विदेशी तर 6,000 झाडे देशी आढळून आली आहेत. ठाण्यात निवासी डॉक्टरांचा एल्गार, 24 तासात निर्णय न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद करण्याचा इशारा. सेंट्रल MARD यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत सेवा बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सुमारे 150 निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झालेत. डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलंय. आंदोलनामुळे आपत्कालीन सेवा वगळता OPDसह इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट इशारा दिला आहे की 24 तासात शासनाने मागण्या मान्य केल्या नसल्यास आपत्कालीन विभाग, ICU आणि इतर सर्व सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा दिलाय. त्यांचा कोणत्याही वैद्यकीय शाखेचा अपमान करण्याचा हेतू नसून प्रत्येकानं आपल्या शाखेच्या कार्यक्षेत्रातच वैद्यकीय सेवा द्यावी असं निवासी डॉक्टरांनी सांगितलं. होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी उपचार पद्धती एकत्रितपणे वापरल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो अशी त्यांची भूमिका आहे. आंदोलनादरम्यान पेशंट लिव्स मॅटर, स्टॉप CMP डिझास्टर आणि MBBS का अपमान बंद करो अशा घोषणा देत डॉक्टरांनी शासनाकडे तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली. रुग्णहित लक्षात घेऊन सरकारने या प्रश्नाची गांभीर्यानं दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिला आहे. सांगाल किती डॉक्टर आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, कोणकोणते विभाग बंद केले आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची भूमिका काय असेल? आज शिवाजी हॉस्पिटलमधील जवळपास 150 डॉक्टर, निवासी डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आज या 150 डॉक्टरांनी सर्व OPD वॉर्ड आणि बाकी फक्त आपत्कालीन सेवा सोडून बाकी सगळ्या सेवा देणे बंद करण्यात आलेल्या आहेत. आणि जर 24 तासात ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपत्कालीन विभाग, ज्याला आपण इमर्जन्सी म्हणतो, ते सुद्धा बंद होईल आणि त्यामुळे इमर्जन्सीमध्ये पेशंटला खूप याचा धोका होऊ शकतो. शासनाने याची गंभीरपूर्वक दखल घ्यावी. आमचा हा विरोध कोणत्या डॉक्टरला किंवा कोणत्या BHMS डिग्रीचा किंवा कोणत्या डॉक्टरचा अपमान करण्याचा आमचा हा स्ट्राईक नाही. फक्त आमची मागणी एवढीच आहे की त्यांची होमिओपॅथी ब्रांचमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करावी. त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊन ॲलोपॅथी होमिओपॅथी मिक्स करून पेशंटला त्याचा धोका होण्यास टाळावं. तर सरकारने ह्या बाबीचा गंभीरपूर्वक विचार केला पाहिजे. जर मीनाताई ठाकरे चौकात मद्यप्राशन करणाऱ्या गर्दुल्याला शिवसैनिकांचा चोप. ठाण्यातील मीनाताई ठाकरे चौकातील मीनाताई ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एका गर्दुल्याला शिवसैनिकांनी चोप देत हाकलून लावल्याचा प्रकार समोर आलाय. स्मारक परिसरात मद्यप्राशन करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर शाखा प्रमुख राहुल नागरगोजे यांनी संबंधित व्यक्तीला चोप देत तिथून हाकलून लावले. दरम्यान स्मारकाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. ₹2,000 देण्यास नकार दिल्याच्या रागातून हॉटेलमध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा ठाण्यात प्रयत्न. ₹2,000 देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका इसमानं हॉटेलमध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण करत तोडफोड केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात देशमुख विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याचा हा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्यात चित्रित झालाय. तक्रारीनुसार ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या कॅनॉन हॉटेलमध्ये मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी मद्यधुंद अवस्थेत आला.
त्यानं हॉटेलमधील कर्मचाऱ्याकडे 2,000 रुपयांची मागणी केली. कर्मचाऱ्याने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्याने हॉटेलच्या व्यवस्थापकांना मोबाईलद्वारे संपर्क साधून याची माहिती दिल्यानंतर आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. काही वेळाने आरोपीचा मित्र तेथे आला आणि त्याला घेऊन गेला. मात्र सकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास आरोपी पुन्हा हॉटेलमध्ये आला. यावेळी त्याच्या हातात कोयता होता. त्याने कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच हॉटेलमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं. त्यानंतर त्याने हातातील कोयता हॉटेलच्या काचेवर फेकला. तसंच फर्निचरचंही नुकसान केलं. या घटनेमुळे हॉटेलमधील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्या आधारे पुढील तपास सुरू आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पुरुष या पदावरील 11 कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक पुरुष पदावर पदोन्नती देऊन समुपदेशनानंतर पदस्थापना आदेशांचं वितरण 4 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पडतरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील तसंच आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करताना अधिक जबाबदारीनं सेवा करण्याची संधी असल्याचं सांगितलं. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकानं आपल्या नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम बनवण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेनं कार्य करावं असंही त्यांनी सांगितलं. पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले. नव्या जबाबदारीचं भान ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित भावनेनं कार्य करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाण्यात जेनझींच्या बॅनरबाजींची चर्चा. युवकांच्या आंदोलनानंतर ठाण्यात आता लक्षवेधी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे अशा आशयाचे बॅनर ठाण्यात झळकले आहेत. मी भारतीय जवानांचा अपमान करणाऱ्या घोषणांना साथ देणार नाही, तसंच शिक्षणाचा मान, जवानांचा सन्मान असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूनं आहे या आशयाच्या बॅनरमधून शिक्षण आणि जवानांचा सन्मान या दोन्ही मुद्द्यांवर भूमिका मांडण्यात आली आहे. तसंच बॅनरवर राष्ट्रप्रथम या नाऱ्याचाही उल्लेख करण्यात आलाय. युवकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात झळकलेल्या या बॅनरची सध्या चांगली चर्चा रंगली असून या बॅनर मागे नेमका कोणाचा पुढाकार आहे याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.